नमस्कार, मी शमिका. आईच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाकाड बनवणार आहोत. ते बघा, स्वच्छ धुवून घेतले, कापून स्वच्छ धुवून घेतले. हे बघा, हे बघा. ग्रेव्हीसाठी आपण 2 टोमॅटो मोठे घेतलेत, एक मोठा कांदा, 10 ते 12 लसूणच्या कळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर थोडीशी. आता आपण प्युरी करून घेऊया. बघा, चालू करूया आपण. कढई गरम झाली, आपण तेल टाकून घेऊया. 4 ते 5 चम्मच तेल टाकले. हे बघा, 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं कापून घेतले, 5-6 कोकम घेतले, एक कांद्याची प्युरी करून घेतली, अर्धा चम्मच लाल तिखट, हळद पावडर आणि कुटलेला मसाला 1 चम्मच, कढीपत्ता टाकून घेऊया. जरा स्लो करते. आपण प्युरी केली ती टाकून घेऊया. ग्रेव्ही छान होते. आता सुकी करायची ग्रेव्हीवाली. आता आपण मसाला टाकून घेऊया. मिक्स करायचं. टोमॅटोची प्युरी, टोमॅटो प्युरी आणि कोथिंबीर ते टाकून घेऊया. हे छानसं शिजून द्यायचं एकदा. मीठ टाकून घेऊया. अर्धा चम्मच मीठ टाक. तर ग्रेव्ही जरा शिजली चांगली की आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडूया, जेणेकरून कांद्याची प्युरीज करून घ्या. ग्रेव्ही छान होती. कापून घेतला की कसा कांदा जाड जाड जातो ना, खाताना ते तोंडात येतो मजा नाही. त्याची ग्रेव्ही छान लागते. बघा, छान आपलं ग्रेव्ही छान शिजले, मस्त छान. बघा, करी आले, मस्त तेल छान सुटले. बघा, आता त्याच्यामध्ये आपण मच्छी सोडूया. मच्छी सोडूया. पाकडची मच्छी आहे, त्याच्यामध्ये काठी नसतात. छान, खायला खूप टेस्टी लागते. ते बघा, 1 ग्लास पाणी घेतलं, ते टाकून द्यायचं. आपल्याला सुकी करायची, जास्त ग्रेव्ही नाही करायची. तेवढं पाणी बस झालं तर झाकण ठेवायचं. मिक्स झाले. हे कोकम घेतले होते आपण, कोकम टाकून देऊया. आंबटपणा छान येईल. आधीच टाकून द्यायचे. हे बघा, ग्रेव्ही छानशी ग्रेव्ही झालेली. 15 ते 20 मिनटं शिजून द्यायचं. बघा, आता 10 मिनटं मस्तपैकी झाकण ठेवून शिजून द्यायचं. हे बघा, आपली मच्छी झालेली आहे. तर कोथिंबीर टाकून घ्यायची. आपली मच्छी तयार आहे. खाण्यासाठी भाकरीसोबत, भातासोबत, त्यासोबत पण खाऊ शकता. जर रेसिपी आवडली असेल, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.